नितिन गडकरी का नेतृत्व किसी एक दिन में तैयार नहीं हुआ, बल्कि यह वर्षों की सीख, अनुशासन और मजबूत मार्गदर्शन का परिणाम है। उनके व्यक्तित्व की नींव बचपन से ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्कारों में रखी गई, जहां उन्होंने संगठन, सेवा और राष्ट्र के प्रति समर्पण का अर्थ समझा। खास तौर पर बाला साहेब देवरस और नानाजी देशमुख जैसे महान मार्गदर्शकों का उनके जीवन पर गहरा प्रभाव पड़ा। इन गुरुओं ने उन्हें सिखाया कि राजनीति सिर्फ सत्ता का माध्यम नहीं, बल्कि समाज परिवर्तन का जरिया है। गडकरी ने इन सिद्धांतों को सिर्फ सुना नहीं, बल्कि उन्हें अपने हर फैसले और काम में उतारा। यही कारण है कि उनके काम में व्यवहारिक सोच, स्पष्ट दृष्टि और जमीनी जुड़ाव साफ दिखाई देता है। आज भी वे मानते हैं कि सही मार्गदर्शन इंसान को नई दिशा देता है। उनके फैसलों में वही सादगी, वही दूरदर्शिता और वही सेवा भाव नजर आता है। आज हमारे साथ है केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जीवन को करीब से समझने वाले उनके शिक्षक प्रभाकर मोरेश्वर डोंगरे, जो उनके व्यक्तित्व, संस्कार और गुरुओं के प्रभाव पर महत्वपूर्ण अनुभव साझा करेंगे। नमस्कार, लोकतंत्र मिरर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आपला गुरु से गढ़ तक, नितिन जी का प्रेरणादायी सफर या विषयावर बोलण्याकरिता आपल्या सोबत आहे प्रभाकर डोंगरे सर। नमस्कार सर, लोकतंत्र मिरर मध्ये आपलं स्वागत आहे सर। धन्यवाद। प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे खूप महत्वाचं असतं, कारण गुरु त्या व्यक्तीला दिशा देतो, व्यक्तीला घडवण्याचं काम करतो। यावरच आपण सरांशी संवाद साधूया। आपला कसा अनुभव राहिलेला आहे सर? आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारे सर्वात पहिले म्हणजे आपले आईवडील असतात। घरातलं वातावरण जसं असेल त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळत राहतं। शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षक जे असतात, प्रोफेसर जे असतात, त्यांच्या वागणुकीवरनं पर्यायाने त्यांच्यावरती मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होतं। त्या मार्गदर्शनाचा लाभ किती घ्यायचा हे त्या विद्यार्थ्यावरती अवलंबून आहे। म्हणजे श्रेय विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे। गुरुजींपेक्षा विद्यार्थ्यांना श्रेय जास्त द्यायला पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे नितिन गडकरींना। हो, असे आपले काही अनुभव काही सांगू शकता का सर? हो। शाळेत नितीनजी आमच्या शाळेत होतेच, विद्यार्थी म्हणून होते, शाळेत होते, विद्यार्थी चांगले विद्यार्थी होते। पण दुसरा एक अनुभव म्हणजे ते मी NCCचं काम पाहत असे, NCC एअरविंगचं। त्या NCC एअरविंग मध्ये नितीन गडकरी सहभागी झाला होता आणि त्याला सार्जंटचं पद मिळालं होतं। बहुतेक 13 शाळांचे विद्यार्थी, 100-1300 विद्यार्थी यायचे। त्या 1300 विद्यार्थ्यांमध्ये नितीन गडकरीला सिनियर सार्जंट म्हणून हुद्दा मिळालेला होता। म्हणजे त्याची कॅपेबिलिटी त्याच वेळेस आमच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आली असावी असं माझं मत आहे। आजचं जे नेतृत्व आहे त्याच्यामुळे गुरुचं स्थान किती महत्वाचं असतं सर? म्हणजे आजचं जे जेनझी युग आहे, गुरुजींचं तर स्थान आहेच, पण स्पष्टपणे जर विचारलं माझ्या ते तर त्या व्यक्तीची स्वतःची जी भूमिका आहे ना, त्या भूमिकेचं त्यांनी कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे हे श्रेय त्याचं त्यालाच द्यायला हवंय। की नितीनजींनी स्वतःच आपला त्या राजकीय वर्तुळात गेल्यानंतर आपलं स्थान स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं आहे। नितीनजीच्या जीवनामध्ये जे काही गुरु आलेले आहेत त्यांची भूमिका कशी राहिली आहे सर? सर तुम्ही पण शिक्षकांची भूमिका तर आहेच त्याच्यामध्ये। एक छोटस उदाहरण सांगतो। शाळेत असताना आमच्या इथे वादविवादाच्या स्पर्धा व्हायच्या। तर स्पर्धा झाल्यानंतर मुलं बोलायला यायची, काही मुलं यायची, मुली यायच्या। तर ते स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेत असतात ते। स्पर्धेत आल्यानंतर त्या एक मुलगी आली होती, त्या मुलीने भाषण द्यायला सुरुवात केली। तर त्या भाषणाच्या ह्याच्यामध्ये नितीन आणखीन त्याचे सवंगडी आणखीन काही बसलेले होते आणि ते थोडेसे हसत होते किंवा या मुलीचं भाषण कदाचित चांगलं नसावं किंवा त्यांना आणखीन काही त्रास होत असेल म्हणून ते हसत असत।
तर त्यावेळेस एका शिक्षकाने नितीनजींना रागवलं होतं. ते म्हणे ती मुलगी हिम्मत करून स्टेजवरती तरी आलेली आहे. तुम्ही स्वतः हिम्मत करा, तुम्ही स्वतः स्टेजवरती येऊन भाषण द्या, म्हणजे मग तुम्हाला परिस्थितीचं आकलन होऊ शकेल. पुढचा प्रश्न आहे सर, आजची जी युवा पिढी आहे हा ते या सगळ्याला कसं बघतात? नाही, आजकालची जी युवा पिढी आहे ना, ती तर माझ्या मते स्वतःचं वातावरण निर्माण करतायत. आणि एक तर म्हणे घरात काय चाललेलं आहे, देशात काय चाललेलं आहे, किंवा आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याचं आकलन करण्याची त्यांची इच्छा पण नाही आहे. हातामध्ये आपला स्वतः मोबाईल आलेला असतो आणि त्या मोबाईलमध्येच ते 24 तास गुंतलेले असतात. तर त्यामुळे इतर बाबींचं त्यांना जास्त माहिती असावी असं माझं मत नाही आहे. गुरुचं स्थान आता पण तितकंच महत्वाचं आहे हो. जेनझी युगात, पण आपल्याला काय वाटतं? नाही, निश्चितच गुरुचं स्थान तर महत्वाचं आहेच. कारण आपण म्हणतो ना, जसं ओल्या मातीला आकार देण्याकरता जो कुंभार करतो तो ओल्या मातीला आकार देतो ना, तसा आकार देण्याचं काम शिक्षक करतात म्हणा, किंवा वडीलधारी जी माणसं असतात ते करतात. म्हणून ते गुरुस्थान आहेच कायम, त्यांचं महत्व आहेच. आपण त्यांच्यासोबत इतका वेळ घालवलेला आहे सर, आपल्या काही जुन्या आठवणी साहेबांसोबत, गडकरींसोबत? हो, गडकरींच्या सोबत म्हणजे तुम्ही सांगितलं ते NCC मध्ये असताना आमच्या कॅम्प्स वगैरे होत असत. त्या कॅम्प्समध्ये टेंटमध्ये राहावं लागायचं. ते टेंटमध्ये सुद्धा हे गडकरी वगैरे आमच्या सोबत राहायचे 10-10 दिवस. इतर शाळा सोडल्यापासून माझा त्यांचा काही सहवास असा जास्त झालेला नाही. मध्यंतरी सर्व शिक्षकांना त्यांनी दिल्लीला बोलवलेलं होतं हो सर. हो ही एक आठवण आहे, ते हो, नेहमी तिथे सांगत निश्चितच असतात. आठवण आहे. त्याचं तर श्रेय त्यांना द्यायलाच हवंय की विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ओळखलं, हा विद्यार्थ्यांचाच मोठेपणा आहे. म्हणजे शिक्षक जरी मोठे असले तरी या वयामध्ये त्यांनी सर्वांना आपणहून बोलवलं, स्वतःच्या खर्चाने विमानाने सर्वात तिथे नेलं. 2 दिवस आम्ही त्याच्या घरी होतो. दिल्लीला त्यांचा जो ब्लॉक होता मिनिस्टरचा, त्या ब्लॉकमध्ये आम्ही राहिलो होतो. 2 दिवस होतो आम्ही तिथे. 40 एक विद्यार्थी होतो, आणखी 10-12 शिक्षक होते. तुम्ही इतका अमूल्य वेळ आम्हाला दिला सर, हा. तुम्ही मार्गदर्शन केलं, हा. नितीन गडकरींबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. प्रेक्षकांना आवर्जून सांगतो की सरांचं जे वय आहे ते 98 वर्षाचं आहे, 99 वर्षांचं आहे, आणि तरी सुद्धा इतकं अचूक मार्गदर्शन त्यांनी दिलं. आपले खूप खूप आभार सर. आपण लोकतंत्र मिरर बघत राहा. पुढच्या भागामध्ये आम्ही असंच एक नवीन टॉपिकवर आम्ही आपल्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तो ये था गडकरी के गुरुओं से मिला मार्गदर्शन, जिसने उनके व्यक्तित्व को आकार दिया। अगले एपिसोड में जानेंगे उनके शुरुआती दिनों की दोस्ती और उनसे जुड़े कुछ अनसुने किस्सों के बारे में।